नमस्कार मित्रांनो, महसूल विभागाच्या 12 मार्चला झालेल्या तलाठी सरळ सेवा भरती प्रक्रियेत ऑनलाईन परीक्षेत झोल झाल्याचे आता निष्पन्न झाले आहे. ऑनलाईन परीक्षेत संगणकावरच चीटिंग करणाऱ्या 3 उत्तीर्ण उमेदवारांना उत्तरपत्रिकांसह यांत्रिक विश्लेषणाच्या आधारे प्राप्त अहवालावरून आज जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश गेटे, भूषण पाटील आणि परिहार भागवत असे संशयित उमेदवारांची नावे आहेत. तर जळगाव तहसीलदार ज्योती छबुराव गुंजाळ यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. तहसीलदारांच्या तक्रारीनुसार तलाठी गट क संवर्गाकरता सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑनलाईन परीक्षांचा निकाल जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मेलवर पाठवण्यात आला होता. त्यात संशयित उमेदवार राजेश रामभाऊ गेठे राहणार बिच्चू टेकडी अमरावती यास 118.20 गुण मिळाले. भूषण रघुनाथ पाटील यास 204 गुण मिळाले. तर तिसरा उमेदवार भागवत जनार्दन परिहार चिखली तालुका जिल्हा बुलढाणा याला 197.11 गुण मिळाले. तिघे उमेदवारांना नावापुढे पुण्यातील जमावबंदी आयुक्त कार्यालयाच्या स्टार चिन्ह दर्शवले होते. तसेच या तीनही उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आले होते. त्यानुसार 14 मार्चच्या निकालाची यादी जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या प्रकरणाची दखल घेत तिघींही उमेदवारांना कागदपत्र पडताळणीला बोलावून घेत 22 मार्चच्या परीक्षेत तिन्ही उमेदवारांनी काय गैरप्रकार केला आहे, उत्तरपत्रिका सोडवताना कुठल्या अवैध मार्गाचा अवलंब केला याची समक्ष विचारपूस केली. मात्र तिघांनी उडवीची उत्तर दिली. चौकशी पडताळणी दरम्यान असमाधानकारक उत्तरे देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमावबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथून वेब कॅबिनेटद्वारे ऑडिट लॉग इन नुसार रिपोर्ट प्राप्त झाला होता. त्यानुसार या तीनही संशयितांना उमेदवारांनी निर्धारित वेळेपेक्षा अत्यल्प वेळेत चिटिंग करून प्रश्नपत्रिका सोडवल्याचे आढळून आले. तहसीलदार ज्योती गुंजाळ यांच्या तक्रारीवरून राजेश रामभाऊ अमरावती, पाटील भूषण रघुनाथ धुळे तर परिहार भागवत जनार्दन बुलढाणा या तिघांनाही आता गुन्हा दाखल करून त्यांना आता ताब्यात घेण्यात आले. तर हा जो तलाठी घोटाळा झाला होता याच्यानुसार आता बहुतेक विद्यार्थ्यांना तर मिळालेत. मग अशात अजून किती जे गैरमार्गाने त्यांनी पेपर सोडवला होता अशा विद्यार्थ्यांना पण जे काही जॉईनिंग लेटर होते, जॉईनिंग लेटर दिले गेले असतील. खूप मोठा स्कॅम होता आणि हा स्कॅम हळूहळू उलगडत आहे. हा जर असा कंटिन्यू याच्यावर जर काम चालू राहिलं तर खूप काही विद्यार्थी याच्यात सापडतील. आताचा अपडेट हाच होता की याच्यात अजून कंटिन्यू चालू आहे. संशयित आरोपींना जमा करण्यात येते आणि जे काही खरंच योग्य विद्यार्थी असतील त्यांना याचा न्याय नक्कीच मिळणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.